नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, सध्या आपण मालिकेमध्ये बघतोय की नैनाच्या प्रेग्नन्सीचं सत्य हे फक्त कलाला समजलंय आणि कलाला काहीही करून ते अद्वैतला सांगायचंय। पण रोहिणीच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की आता कला सगळं काही अद्वैतला सांगणार आहे। त्यामुळे रोहिणी आता खूप घाई करू लागते। रोहिणी म्हणते की चला चला लवकर आवरून घ्या आता पुढचा कार्यक्रम। मग नैनाही खाली आलेली असते। आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी आता तू तुझ्या सुनेची ओटी भर। मग त्यावेळी आता रोहिणी नैनाची ओटी भरण्यासाठी स्टेजवर जाते आणि नैना खूप खुश असते। नैनाला माहीत असतं कला काही कोणाला सांगणार नाही, कारण कलाला माझी खूप काळजी आहे। कला माझं कुठेही नाव घेणार नाही। रोहिणी आता नैनाजवळ आलेली असते आणि आबांना ती सांगते की आता मी हिची खोटी नाटकं तुम्हाला उघडकीस करून देणार आहे। आणि असं म्हणत नैनाच्या पोटावर जी उशी बांधलेली असते ती उशी आता रोहिणी जोरात काढते आणि फेकून देते। सगळ्यांना तिने दाखवलेलं असतं की नैना ही प्रेग्नंट नाहीये, नैनाचं ते खोटं पोट आहे, पोट म्हणून तिने उशीचा वापर केलाय। आता रोहिणीने सगळ्यांसमोर ही गोष्ट आणून दिलेली असते। ही गोष्ट बघून आता सगळ्यांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो। सगळे आता एकमेकांकडे बघू लागतात, कारण कोणालाही वाटलं नव्हतं अशी घटना इथे घडलेली असते। आतापर्यंत सर्वजण नैनाला प्रेग्नंट समजत होते। तिला प्रेग्नंट समजून ती आई होणार आहे म्हणून तिचे लाड करत होते। आणि ही नैनाने किती मोठा विश्वासघात केला। या नैनाने तब्बल 7 महिने आपल्या सर्वांना मूर्ख बनवलं। यामुळे सगळ्यांना खूपच नैनाचा राग आलेला असतो। तर कलाला ऑलरेडी माहीत असतं की नैनाची प्रेग्नन्सी खोटी आहे म्हणून। कलाला माहीतच होतं की हे सगळ्यांसमोर एक ना एक दिवस येणार आहे। त्यामुळे कलाला बरं वाटतं की चला हे घरच्यांसमोर एकदाच आलं तरी। काय मित्रांनो, अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाहीये का? अहो मग वाट कसली बघताय? लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमचा लाईक आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते। तर संगीता तर चक्करच येऊन पडते। संगीताला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो। एकतर नैनेने ऑलरेडी तिला खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलेला असतो। त्यामुळे कलाचं आणि अद्वैतचं इच्छा नसताना लग्न झालेलं असतं आणि त्यातल्या त्यात आता नैनाने पुन्हा एक मोठा घोटाळा करून ठेवलेला असतो। ते म्हणजे नैना आता प्रेग्नंट नाहीये आणि जवळजवळ 7 महिने ती इतरांना मूर्ख बनवत राहिली। या गोष्टीमुळे आता संगीताला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि संगीता चक्कर येऊनच पडते। त्यावेळी कला संगीताला उठवते, संगीताला पाणी वगैरे देते आणि म्हणते की आई प्लीज तू शांत राहा। संगीता म्हणत असते की कले अगं हे सगळं काय आहे, हे सगळं काय बघायला लागतंय मला, आणि ही नैनी अशी कशी काय वागते? तेव्हा कला म्हणते की आई प्लीज तू टेन्शन घेऊ नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, तू प्लीज टेन्शन घेऊ नको। मग आता सरोज चिडते। सरोज आता नैनाला म्हणते की काय ग, तुला एकदाही लाज वाटली नाही का हे सगळं करताना? एकदाही घरच्यांचा विचार तुझ्या मनात नाही आला? अगं काय काय नाही केलं चांदेकरांनी तुझ्यासाठी, एवढे सगळे नाटकं करून सुद्धा तुला चांदेकरांनी स्वीकारलंच ना। माझ्या अद्वैत सोबत तुझं लग्न लावून देणार होतो, सगळी काही तयारी केली होती, परंतु तू काय केलंस? तू मात्र माझ्या अद्वैतला नाकारून लग्नाच्या मंडपातून पळून गेली, आणि तेही अद्वैतच्याच भावासोबत, राहुल सोबत। एवढं सगळं होऊन सुद्धा तुला पुन्हा आम्ही घरामध्ये घेतलं, मानाने तुला सुनेचा दर्जा दिला, आणि तू एवढं मोठं खोटं आमच्याशी बोलली? तुला लाज वाटायला पाहिजे होती थोडीशी। नैना काहीही बोलत नसते। नैना आता एका जागेवर निर्लज्जपणे उभी असते। कला नैनाला म्हणते की नैनाताई आता तूच या सगळ्यांना उत्तर दे, आता तूच या सगळ्यांना उत्तर देऊ शकतेस, कारण या सगळ्या चुका सुद्धा तूच केल्यात। त्यावेळी नैना आता कलावरच फिरते आणि कलाला म्हणते की वा कला, सगळं माझ्यावर ढकलून तू मोकळी झालीस अगदी, आणि हे सगळं मी केले असं तू घरच्यांना सांगतेस का? आणि या सगळ्यामध्ये तू कुठे होतीस मग? कला म्हणते की नैनाताई अगं तू काय बोलतीयस तू हे? नैना म्हणते की तू मलाच विचारतेय की मी काय बोलते, जसं की तुला काही माहीतच नाहीये। आता सगळ्या गोष्टी माझ्यावर थोपवून तुला नामोनिराळं व्हायचंय का? हे ऐकून तर कलाला मोठा धक्काच बसतो। मग सरोज आता नैनाला विचारते की ए मुली, तुला नक्की काय बोलायचंय? जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल। मग नैना आता सगळ्यांना सांगू लागते की या सगळ्यामध्ये कलाचा हात आहे। कलानेच मला सांगितलं होतं की प्रेग्नन्सीचं खोटं नाटक कर, ज्यामुळे तुला चांदेकर स्वीकारतील। हॉस्पिटलमध्ये जेव्हा सुद्धा टेस्ट केल्या
तेव्हा माझे टेस्टचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते, परंतु कलाने मला सांगितलं की तू आता चांदेकरांना सांग की तुझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, म्हणजे चांदेकर तुला स्वीकारतील. आणि ही सगळी आयडिया माझी नव्हतीच, ही सगळी आयडिया तर कलाची होती. हे सगळं ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसतो. कलाला नैनाचा खूप राग आलेला असतो. एक म्हणजे नैनाने घरातल्या सगळ्यांना मूर्ख बनवलेलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याचं खापर ती कलावर फोडत असते. आता ही गोष्ट कलाला अजिबात सहन होत नाही आणि कला जाऊन नैनाच्या 2 थोबाडीत मारते. नैनाला म्हणते की अगं नैनाताई, तुला थोडीशी जरी लाज वाटू दे ग. आता तू सगळं हे पाप केलेत आणि याच्यामध्ये तू मला भागीदार करतेयस. अगं मी कधी तुझी साथ दिली? तुलाही चांगलं माहिती आहे की खोटाडेपणामध्ये मी तुझी साथ कधीच देऊ शकत नाही आणि तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा ब्लेम तू मला करतीये. तू ह्या सगळ्याचं खापर तू माझ्यावर फोडतीये. अगं तुला तर लाज वाटायला पाहिजे की एवढे दिवस तू चांदेकरांना खोटं ठरवत आली, एवढे दिवस चांदेकरांना मूर्ख बनवत आलीस आणि आता तू ह्या सगळ्या गोष्टीचं खापर माझ्यावर फोडतेय. एक गोष्ट लक्षात ठेव नैनाताई, मी खरी आहे. मी प्रत्येक वेळी खरेपणाची साथ दिली आहे, परंतु जर तू माझ्यावर ब्लेम करत असशील आणि चुकीच्या गोष्टींचं खापर जर माझ्यावर फोडत असशील ना, तर मी मात्र ते अजिबात ऐकून घेणार नाही. अभिमानी आहे आणि चुकीचे आरोप मी सहन करून घेणार नाही, असं नैनाने कलाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता जवळजवळ सगळ्यांना कलावर विश्वासच येऊ लागतो की कलाने काहीच केलेलं नाहीये, कारण कला ज्या पद्धतीने बोलत असते त्यावरून सगळ्यांना अंदाज येतो की ही नैना आता कलावर ब्लेम करतीये. परंतु त्याच वेळी रोहिणी आता बॉम्ब टाकते. रोहिणी म्हणते की थांबा, आता मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ना ते सगळं जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला विश्वासही बसणार नाही. सगळ्यांचं लक्ष आता रोहिणीच्या बोलण्याकडे असतं. मग रोहिणी आता तिचा मोबाईल काढते. रोहिणीने ऑलरेडी ती रेकॉर्डिंग एडिट केलेली असते. तिला जे हवं असतं तेच त्या रेकॉर्डिंगमध्ये ठेवलेलं असतं आणि ती रेकॉर्डिंग आता ती सगळ्यांना ऐकवते. आता त्या रेकॉर्डिंगमध्ये असं असतं, म्हणजे कला जे काही बोललेली असते त्यामध्ये फक्त एवढंच असतं की नैनाताई अगं आपण दोघी तर तुझी प्रेग्नन्सी चेक करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तेव्हाच तुझे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. अगं पण आता जर ही गोष्ट चांदेकरांना समजली तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. चांदेकर तुला नाही तर मला सुद्धा या घरातून काढून देतील, कारण तुलाही माहिती आहे की तू ह्या घरामध्ये कशी आली आहे आणि मी या घरामध्ये कशी आली आहे. जर ही गोष्ट कोणाला समजली तर मात्र आपल्या दोघींचंही या घरात राहणं अशक्य होईल. आता या गोष्टी एडिटेड करून रोहिणीने सगळ्यांसमोर दाखवलेल्या असतात, ज्यांना काहीच अर्थ नसतो, परंतु त्यातून हे प्रूव्ह होत असतं की कला हे सगळं बोलते आणि कला ही नैनाच्या बाजूने आहे आणि नैनाला ती सांगतीये की तू घाबरू नकोस, आपण काहीतरी यावर उपाय शोधूयात. चांदेकरांना काहीही करून कळलं नाही पाहिजे की तू खोटी प्रेग्नंट आहेस म्हणून. आता अशा सगळ्या गोष्टी रोहिणीने सगळ्यांसमोर आणल्यावर सगळेजण आता कलाला एक आरोपी म्हणून बघू लागतात. सगळेजण कलाकडे बघत असतात. कला म्हणत असते की नाही, हे खरं नाही आहे. रोहिणी मॅडमने हे सगळ्या गोष्टी एडिट करून दिल्यात. माझं बोलणं काहीतरी वेगळं होतं. रोहिणी मॅडम, तुम्ही पूर्ण रेकॉर्डिंग का नाही दाखवत आहे? मी जे काही बोलले ते पूर्ण का नाही दाखवत आहे? तुम्ही माझं निम्म बोलणंच का दाखवलं? तेव्हा रोहिणी म्हणते की अगं मी जे रेकॉर्ड केलं मी ते सगळ्यांना दाखवतीये आणि उगाचच आता भोळसटपणाचा आव आणू नको. तुम्ही दोघीही खरे बहिणी ना तशाच आहात. तुमची या घराला काहीच गरज नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता या घरातून निघा. तेव्हा कला म्हणते की रोहिणी मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो तुम्ही आमचं बोलणं एकतर पूर्ण नाही ऐकलंय. अहो मी असं काही बोललेच नाहीये. अहो तुम्ही पूर्ण बोलणं रेकॉर्ड करायला हवं होतं. मी असं काही बोललेच नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. कलावर मात्र कोणी विश्वासच ठेवत नसतं. सरोज आता कलाला म्हणते की अच्छा, म्हटलं की ही नैना घरच्यांसमोर एवढं खोटं कसं काय बोलेल आणि 7 महिने प्रेग्नंट असणं हे काही शक्य नाहीये. जर एखाद्याला 7 असेल ना तरच ही गोष्ट शक्य आहे, कारण एवढ्या 7 महिन्यामध्ये आम्हाला सगळ्यांना कळायला हवं होतं की नैना ही खोटी प्रेग्नंट आहे म्हणून. आणि तसंही तू प्रत्येक वेळी नैनाचे पथ्य पाणी पाळतेस. नैनाला काय हवं नको तर ते तूच बघतेस. याचा अर्थ नैनाला तू सपोर्टही करत होती. आमच्या कोणाच्या कधी लक्षातच आली नाही ही गोष्ट, कारण तुझी तिला साथ होती ना. कला म्हणते की नाही सरोज मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो मी असं कधीच केलं नाहीये. माझी नैनाताईला या गोष्टींसाठी कधीच साथ नव्हती. मी खोट्याची कधीच साथ देणार नाही.
नैना आता खोटं खोटं रडू लागते. नैना सगळ्यांना सांगते की कलानेच हे सगळं करण्यासाठी मला भाग पाडलं होतं. कलानेच मला सांगितलं होतं की चांदेकरांना तू असं सांग तरच चांदेकर तुला ॲक्सेप्ट करतील. माझी या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही आहे. खरं तर कलानेच मला हे करायला लावलं आणि म्हणून मी हे सगळं केलं. नैना आता रडून रडून सगळ्यांना पटवून देत असते की कशा प्रकारे कलाच दोषी आहे. परंतु आबांना मात्र ह्या गोष्टीवर विश्वास बसत नसतो. आबा म्हणतात की नाही काहीतरी चुकतंय. तेव्हा सरोज म्हणते की अहो आबा, तुम्ही आता सुद्धा ह्या कलाचीच बाजू घेणार आहात का? अहो किती वेळ तिची बाजू घेणार आहात? अहो प्रत्येक वेळीच गोष्टी तुमच्या समोर असून सुद्धा तुम्ही कलावर विश्वास दाखवता आणि का तो खोटा विश्वास तुम्ही तिच्यावर दाखवता म्हणून ती शेफारत चालली आहे. अहो हे सगळं तिने केलंय. आता कलाच्या स्वाभिमानावर चिखलफेक केली जाते. कारण नैना दोषी असताना सगळ्या काही गोष्टी ह्या कलावर आलेल्या असतात. कलाच दोषी आहे, कलानेच सगळ्यांना खोटं बोललं आणि सगळेजण कलालाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतात. नैनाला मात्र सगळ्यांनी सोडून दिलेलं असतं. रोहिणी आणि सरोज दोघीही कलालाच ब्लेम करत असतात, कलाशीच भांडत असतात आणि जिने हे सगळं केलेलं असतं ती नैना मात्र बाजूला उभी असते. नैना विचार करत असते की चला या सगळ्यामध्ये माझा तरी फायदा झाला. निदान या सगळ्या गोष्टी आता कलावर गेल्या त्यामुळे मला मात्र काही टेन्शन नाही. मी मात्र याच्यातून सुखरूप वाचू शकते. कलाला मात्र फार टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय झालंय, या सगळ्या गोष्टी काय आहेत. अद्वैत कलाला म्हणतो की काय आहे हे सगळं खरे. तेव्हा कला म्हणते की अद्वैत प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अरे प्लीज मी खरंच असं काही केलेलं नाहीये. आणि हे बघ मी तुला मगाशी म्हणत होते ना की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. अरे मला याबद्दलच बोलायचंय. मला तर आजच कळलंय की नैनाताई प्रेग्नंट नाहीये आणि मला तुला ही गोष्ट सांगायची होती म्हणून तर मी तुला म्हटलं की मला तुझ्याशी बोलायचंय म्हणून. आणि त्याच वेळी रोहिणी मॅडमने सगळ्यांना एकत्र बोलवलं. तर अद्वैतला ती गोष्ट आठवत असते. अद्वैतला वाटत असतं की नाही कला एवढी मोठी गोष्ट खोटी नाही बोलणार. कला खोटारडी नाहीये. तर तिच्यासमोर ही गोष्ट आली असेल आणि तिच्या बहिणीबद्दल असेल तरी सुद्धा ती सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगू शकते. अद्वैतला कलावर या बाबतीत विश्वास असतो परंतु बाकीचे घरातले कोणी यावर विश्वास ठेवत नसतात. आता सरोज कलाला म्हणते की ए मुली बस झालं आता तुझं. आतापर्यंत तू जे काही या घरामध्ये राहिली आहेस, या घरासाठी तू जे काही केलंयस ते आता इथंच थांबव आणि आत्ताच्या आत्ता तू हे घर सोडून निघून जायचं. तर कला म्हणते की सरोज मॅडम अहो काय बोलताय तुम्ही. संगीता ही सरोज समोर हात जोडून म्हणत असते की माझ्या मुलीला घराबाहेर काढू नका. तेव्हा सरोज म्हणते की फक्त तुमच्या मुलीला नाही तर तुम्ही सुद्धा या घराबाहेर निघायचं आता. मग कलाला खूप राग येतो. कलाच्या आईवडिलांचा सुद्धा अपमान केला जातो आणि नैनामुळे हे सगळं होत असतं. मग शेवटी स्वतः कलाच म्हणते की ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना की मी घराबाहेर जावं, तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना की मी दोषी आहे म्हणून, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, मी स्वतः घराबाहेर जाईल. तर अद्वैत म्हणतो की खरे अगं तू काय करतेस, काय बोलतीयस. मला माहिती आहे तू दोषी नाही आहेस, मला माहिती आहे तू खोटाडी नाही आहेस, तरी सुद्धा तू घर जोडून जाण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावेळी सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत काय बोलतोयस तू, तुझं तुला तरी कळतंय का. अरे ह्या मुलीने सगळ्यांना तर फसवलंच आहे पण सगळ्यात पहिल्यांदा तिने तुझी फसवणूक केली आहे आणि तरी सुद्धा तू ह्या मुलीची साथ देतोय. अरे अद्वैत तुझ्या डोळ्यावर नक्की कोणी पट्टी बांधली आहे आणि का तू सतत असं वागत असतो. अरे अरे आता तरी डोळे उघड. अरे सगळ्या गोष्टी तुझ्या समोर आहेत आता तरी ह्या मुलीवर विश्वास ठेवू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई हे बघ मी कुठल्याही गोष्टी मान्य करेन. मला माहिती आहे की लग्नाच्या वेळी खरे माझ्यासोबत खोटं बोलली होती परंतु त्यावेळी तिची काहीतरी मजबुरी होती. पण मी आता गॅरंटीने सांगू शकतो की खरे खोटं बोलू शकतच नाही, खरे खोटं बोलणार नाही, मला माहिती आहे. तेव्हा सरोजला अद्वैतचा खूप राग येत असतो. पण तरीसुद्धा कला म्हणते की अद्वैत थँक्यू की तू मला या घरामध्ये सपोर्ट करतोस आणि तुला ही गोष्ट पटली की मी खोटं बोलत नाहीये. परंतु तुझा विश्वास मी असाच ठेवेल. सगळ्यांचं म्हणणं आहे ना की मी घराबाहेर जावं, मी घर सोडून जावं, मी घर सोडून जातीये. आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 8 दिवस मी जर या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर नाही आणल्या तर मी सुद्धा नावाची कला चांदेकर नाही. आणि जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही. आणि ज्या दिवशी मी पुराव्यानिशी स्वतःला सिद्ध करेल त्याच वेळी मी या घरात पाऊल ठेवेल आणि या घरची सून सांगेल. असं बोलून आता कलाने घर सोडलेलं असतं. कला तिची बॅग घेऊन संगीतासोबत निघून गेलेली असते.
परंतु नैना मात्र तिथंच असते. सगळं काही करून सवरून नैना नामोनिराळी झालेली असते. नैना घरामध्येच थांबलेली असते. नैनाला कोणी काही म्हणतही नाही, कारण सगळा ब्लेम हा कलावर गेलेला असतो. आता रोहिणीला या गोष्टी माहीत असतात की कलाने काही केलेलं नाहीये. या सगळ्या गोष्टीची हकदार तर नैना होती, परंतु नैनाला सोडून कलाला बाहेर जावं लागलंय. परंतु या गोष्टी रोहिणीच्याच पथ्यावर पडणार असतात, कारण या गोष्टी रोहिणीच्या पथ्यावर पडलेल्या असतात. नैना तिला हानिकारक नसते, कारण तिला माहीत असतं की नैना मूर्ख आहे. परंतु कला मात्र घराचा ताबा घेऊ शकते. त्यामुळे कलाचं घराबाहेर जाणं किती महत्त्वाचं आहे हे तिला माहीत असतं. नैनाला काय ती अशी कधी घराबाहेर काढू शकते. तर कला बाहेर गेलेली असते. यामुळे रोहिणीला खूप आनंद झालेला असतो. कला आता खरेंच्या घरी राहू लागते. संगीता ही टेन्शनमध्ये असते. कला संगीताला सांगते की आई, अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी एक ना एक दिवस स्वतःला सिद्ध करेल. संगीता म्हणते की मला काही कळतच नाही की ही नैनी अशी का वागतीये. माझी खूप मोठी चूक झाली की ह्या नैनासारख्या मुलीला मी पाठीशी घातलं आणि नैनासारख्या मुलीला जन्म दिला. कले, त्या नैनेमुळे तुला किती काय काय भोगावं लागतंय. कला म्हणते की आई, काळजी करू नको, तू माझ्यासोबत आहेस ना, मी नक्कीच स्वतःला सिद्ध करेल. मग कला आता पुरावे शोधू लागते. कलाच्या डोक्यात येतच नसतं की आता हे सगळं कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. आणि त्याच वेळी कलाला एक गोष्ट आठवते. कलाला आठवतं की जो सौरभ आहे तो एकदा दोनदा चांदेकरांच्या घरासमोर तिला दिसला होता. हॉस्पिटलमध्ये सुद्धा नैनाची ट्रीटमेंट सौरभकडेच चालू होती. मग या सगळ्या गोष्टींचा काहीतरी अर्थ असू शकतो अशी कलाला खात्री पटते. मग कला लगेचच हॉस्पिटलमध्ये जाते. कला सौरभची भेट घेते. सौरभला ती म्हणते की सौरभ, मला नैनाताईच्या प्रेग्नन्सीबद्दल सगळं काही ऐकायचंय. सौरभ आधी तयारच नसतो या सगळ्या गोष्टीसाठी. सौरभ म्हणत असतो की नाही, नैना तर प्रेग्नंट आहे. मग कला आता त्याला सांगते की सौरभ, खोटं बोलायची काही गरज नाहीये. मला माहिती आहे की या गोष्टीमध्ये नैनाताईला तू पूर्णपणे सपोर्ट करतोय. चांदेकरांनी मला घराबाहेर काढलंय त्या नैनाताईमुळे, आणि नैनाताईचं खोटं सुद्धा सगळ्यांसमोर आलंय. हे बघ, नैनाताईने तुला जसं फसवलंय ना, त्याप्रमाणे मला देखील फसवलंय. नैनाताईचा फक्त हा एक डाव होता. नैनाताईला कधी तुझ्यासोबत लग्नच करायचं नव्हतं. नैनाताईने फक्त आणि फक्त हा डाव रचून तुझा वापर करून घेतला, आणि तुझ्यासोबत तिने आता सुद्धा माझा वापर करून घेतलाय. नैनाताई एक नंबरची स्वार्थी आहे. ती कधी कोणाचा वापर करून घेईल काही सांगता येत नाही. आणि सौरभ, या सगळ्या गोष्टीतून आता मला फक्त तूच वाचवू शकतो. तूच आहेस की तू मला निर्दोष सिद्ध करू शकतो. अरे सौरभ, मला आता घराबाहेर पडावं लागलंय. मला एक पापी म्हणून सगळेजण ओळखताय. मला एक आरोपी म्हणून घरामध्ये ओळखलं जात आहे. या सगळ्यामध्ये मी नैनाताईला सपोर्ट केलाय अशी गोष्ट आमच्या घरच्यांसमोर आली आहे, आणि मी तर तसं काहीच केलं नाहीये. मला तर ही गोष्ट आत्ता तर समजली आहे. परंतु हे सगळं काय आहे सौरभ, प्लीज मला सांग. सौरभला आता कलाची दया आलेली असते, कारण नैना ही खोटाडी असते हे सौरभला माहीत असतं. नैनाच्या पैशांपेक्षा कलाचा खरेपणा त्याला जास्त महत्त्वाचा वाटतो, कारण सौरभ सोबत असंच झालेलं असतं. ह्या नैनाने सौरभला देखील फसवलेलं असतं. त्यामुळे सौरभ आता कलाची साथ द्यायला तयार होतो. सौरभ कलाला म्हणतो की कलाताई, सौरभ म्हणतो की ॲक्च्युली झालं असं होतं की नैनाने माझ्यासोबत लग्न करण्याचं प्रॉमिस केलं होतं, आणि तिने माझ्यासोबत एंगेजमेंट देखील केली होती. परंतु नंतर तिने मला सांगितलं की राहुल, मला चांदेकरांचा बदला घ्यायचा आहे, म्हणून मला त्या घरामध्ये जायचंय. मला राहुलची बायको म्हणून जायचंय, आणि मी राहुलला उद्ध्वस्त करणार आहे. आणि फक्त मला 4-5 महिने दे. 4-5 महिन्यानंतर मी पुन्हा तुझ्याकडे येईल. परंतु त्यासाठी, त्या घरात शिरण्यासाठी मला तुझी गरज लागणार आहे. फक्त तू मला खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट बनवून दे. मग नैनाने ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून करून घेतल्या होत्या, आणि तिने मला प्रॉमिस केलं होतं की 6 महिन्यानंतर ती त्याच्याशी लग्न करणार आहे. परंतु आता नैना माझ्यासोबत लग्न करायला नकार देत होती. नैना ते घर सोडायलाच रेडी नव्हती. नैनाला राहुलसोबतच राहायचं होतं, चांदेकरांची सून बनूनच राहायचं होतं. आणि खरं तर या गोष्टी मला खूप लेट कळल्या, म्हणून मी नैनाकडे पैशांची मागणी केली, आणि मी तिच्याकडे 10 लाख रुपये मागितले. कला म्हणते की ठीक आहे सौरभ, जे झालं ते झालं. मी या गोष्टीमध्ये तुला अजिबात दोष देणार नाही.
परंतु आता मात्र तुला माझी साथ द्यायची आहे. मग कला आता सौरभला घेऊन आलेली असते. पहिल्यांदा कलाच घरात येते. सगळे चांदेकर हे नाश्ता करत असतात. कलाला तिथे बघितल्यावर सरोज म्हणते की ए मुली, तू इथे काय करतेयस? घर एकदा सोडून गेली आहे ना तू आमचं, मग कशाला परत इथे आली आहेस? तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, कदाचित तुम्ही विसरल्या असाल, परंतु मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या दिवशी माझ्याकडे पुरावे असेल त्या दिवशी मी या घरामध्ये प्रवेश करेल आणि त्याच दिवशी मी ह्या घरात प्रवेश करतेय. असं म्हटल्यावर आबा म्हणतात की सुनबाई, तुला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा कला म्हणते की आबा, आता मला सगळ्यांसमोर सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत, म्हणून मी एका व्यक्तीला इथे घेऊन आली आहे. अद्वैत म्हणतो की कुठली व्यक्ती? आता कला ही सौरभला बोलवते. सौरभला समोर बोलवल्यावर आता मात्र नैना पूर्णपणे घाबरलेली असते. सौरभला कोणीच ओळखत नसतं, फक्त राहुल ओळखत असतो. सौरभला कोणीच ओळखत नसतं, सौरभला फक्त राहुल ओळखत असतो. त्यामुळे अद्वैत विचारतो की खरे हा कोण आहे? कला म्हणते की सांगते, सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेल. हा सौरभ आहे आणि ह्या सौरभ सोबत राहुलच्या आधी नैनाताईचा साखरपुडा ठरला होता आणि नैनाताईची प्रेग्नन्सीची ट्रीटमेंटसुद्धा सौरभकडे सुरू होती. हे सगळ्यांना ऐकून धक्का बसतो. मग सौरभ आता सगळ्यांना खरं सांगू लागतो. सौरभ म्हणतो की हो, नैनाचे खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट मीच बनवून दिले होते. नैना प्रेग्नंट नाही आहे आणि या गोष्टीमध्ये मीच नैनाला साथ दिली होती, कारण नैनाने मला प्रॉमिस केलं होतं की चांदेकरांना ती बर्बाद करणार आहे. चांदेकर तिच्या इमोशनसोबत खेळले म्हणून चांदेकरांना ती बर्बाद करणार होती आणि त्यासाठी ती तुमच्या घरामध्ये घुसली होती. तिला चांदेकरांचा फक्त पैसा हवा होता, तिला चांदेकरांची प्रॉपर्टी हवी होती, या पलीकडे तिला काहीच हवं नव्हतं. म्हणून तिने माझ्याकडनं खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट बनवून घेतले आणि त्याचबरोबर तिने मला सुद्धा या सगळ्या जाळ्यामध्ये अडकवलं. परंतु मी नैनाची मदत केली, कारण नैनाने मला प्रॉमिस केलं होतं की 4-5 महिन्यानंतर ती माझ्यासोबत लग्न करणार, म्हणून मी तिच्यासाठी हे सगळं करायला तयार झालो होतो. परंतु नंतर मात्र मला तिचा खरा चेहरा दिसू लागला आणि त्यानंतर नैनाने मला लग्न करण्यासाठी नकार दिला. म्हणून त्यासाठी मी तिला ब्लॅकमेल करत, म्हणूनच मी तिच्याकडे 10 लाख रुपयांची मागणीही केली होती आणि ते 10 लाख रुपये घेण्यासाठी तिने घरामध्ये चोरी सुद्धा केली होती. ही गोष्ट आता सौरभने सगळ्यांना सांगितलेली असते. सगळ्यांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी नैना म्हणते की सौरभ, अरे तू हे काय बोलतोयस? तू सुद्धा ह्या कलाचा माणूस आहेस का? आणि कला ज्याप्रमाणे बोलते त्याप्रमाणे बोलतोयस का तू हे सगळं? त्यावेळी सौरभ म्हणतो की नाही नैना, तुला काय मी एवढा मूर्ख वाटलो का? अगं मला माहिती आहे तू कशी येते, त्यामुळे तुझ्या बोलण्याचे, तुझ्या कॉलचे माझ्याकडे सगळे कॉल रेकॉर्डिंग आहेत. मी हे सगळे जपून ठेवले होते, कारण मला तुझा खरा चेहरा माहिती आहे. एक ना एक दिवस या सगळ्या गोष्टीमध्ये तू मला अडकवशील हेही मला माहीत होतं. म्हणूनच मी सगळे कॉल रेकॉर्ड केलेले आहेत. असं म्हणत सौरभ आता सगळ्या कॉल रेकॉर्डिंग घरच्यांना ऐकवतो. त्यामध्ये स्पष्टपणे नैना घाबरलेली असते. नैना म्हणत असते की सौरभ प्लीज तू कोणाला काही सांगू नकोस, मी तुला हवे ते पैसे देते. तेव्हा सौरभनेही खोट्या प्रेग्नन्सीचा खूप वेळा उल्लेख केलेला असतो. मग सौरभ आता सगळ्यांना सांगतो की हा प्लॅन फक्त नैनाचा होता आणि नैनाच्या ह्या प्लॅनमध्ये मी तिला साथ दिली होती, कारण नैनासोबत मला लग्न करायचं होतं. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये कला मात्र कुठेच नव्हती. कलाला या सगळ्या गोष्टी काहीही माहीत नाही आहे आणि जर कलाला या सगळ्या गोष्टी माहीत असता तर कलाने मात्र कधीच ॲक्शन घेतली असते. सोबतच नैना जर सगळ्यात कोणाला घाबरत असेल या गोष्टीच्या बाबतीत तर ती म्हणजे कलाच आहे. ती कलालाच घाबरत होती, कारण कलाच्या जर समोर या सगळ्या गोष्टी कधी आल्या तर कला मात्र तिचं सत्य उघडकीस आणेल ही एकमेव भीती नैनाला होती. आता सगळ्यांसमोर सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. यातून कळलेलं असतं की कला ही इनोसंट आहे आणि कशा प्रकारे नैनाने दुसऱ्यांदा खोटं बोलून घरात तिची जागा मिळवलेली असते. आता मात्र सगळेजण नैनावर चिडलेले असतात. सगळ्यांना नैनाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो. रोहिणी आणि राहुलला टेन्शन आलेलं असतं, काय करायला गेले असतात आणि काय झालेलं असतं. त्या नैनाला त्यांना घराबाहेर काढण्याची इच्छा नसते, परंतु कला मात्र घराबाहेर गेलेली असते आणि ती कला आता या गोष्टीमुळे पुन्हा घरात आलेली असते, कारण कलाने सांगितलेलं असतं की मी स्वतःला सिद्ध केल्याशिवाय मी मात्र या घरामध्ये प्रवेश करणार नाही. सरोजही आता तोंडावर पडलेली असते, काही बोलू शकत नसते. त्यावेळी
अद्वैत कलाला म्हणतो की खरे मला माहीत होतं की तू इनोसंट आहेस, खरे मला माहीत होतं की तू काहीच केलं नाही आहेस आणि तू स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंस. खरंच आय एम प्राऊड ऑफ यू. कला म्हणते की अद्वैत मला माहीत होतं मी असं काही केलं नाही आहे आणि थँक्यू सो मच की या सगळ्या गोष्टीमध्ये, या जर्नीमध्ये मला तुझी खूप साथ लाभली. खरं तर तुझा माझ्यावरचा असलेला विश्वास हाच माझ्यासाठी खूप होता आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे मी हे सगळं सिद्ध करू शकले. अद्वैत आणि कला दोघंही आता एकमेकांकडे बघत. सरोजला आता खूप राग आलेला असतो. आबा म्हणतात की नैना, अगं तू किती खोटाडेपणाने वागलीस, किती खोटाडेपणाने बोललीस. अगं या सगळ्यामध्ये तू तर खोटं वागलीस, तुझं सत्य समोर आल्यावर या सगळ्या गोष्टी तू कलाच्या अंगावर टाकल्यास आणि त्या कलाला घराबाहेर जायला सांगितलं. परंतु आता नाही, अशा खोटाड्या व्यक्तीला चांदेकरांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची जागा नाही आहे. त्यामुळे नैना आता तू तुझी बॅग उचल आणि तुला आता घरातून निघून जायचं आहे. नैना आता गुडघ्यावर आलेली असते आणि म्हणत असते की आबा प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या ना, आबा प्लीज मला घराबाहेर काढू नका ना. तेव्हा आबा आता काही ऐकत नाही आणि नैनाला सांगतात की नैना तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ. आणि सरोजला सांगतात की सरोज, ज्याप्रमाणे तू कलाला घराबाहेर काढण्यासाठी पुढे धावत होती ना, त्याचप्रमाणे हिला हाताला धरून पहिल्यांदा घराबाहेर काढ. मग सरोज आता स्वतः नैनाला हाताला धरून घराबाहेर काढते. नैना आता घराबाहेर गेलेली असते आणि कलाचं स्थान चांदेकरांच्या घरामध्ये कायम राहिलेलं असतं. सोबतच सगळ्या चांदेकरांना कलावर आता विश्वास बसलेला असतो आणि कलाने स्वतःला प्रूव्ह केलेलं असतं, कलाने स्वतःला निर्दोष सिद्धही केलेलं असतं आणि या सगळ्या जर्नीमध्ये अद्वैतसुद्धा तिच्यासोबत असतो. परंतु आता नैना मात्र घराबाहेर गेलेली असते. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये एवढंच होतं. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सोबतच ट्विस्ट व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.